अरे बापरे, मग दोघींना काही झालं तर? नाही तर परत तुम्ही छोट्या झालात तर? मंजिरी मामी त्यांना परत मोठा करेल. हे बघा, मला या क्षणाला फक्त इतकंच वाटतंय की जर आम्ही तिथे जाणार आहोत याचा अर्थ असा आहे की मंजिरी मॅडमने आम्हाला काहीतरी प्रोटेक्शन दिलं असणार आहे. सो कन्सिडरिंग आम्ही दोघी सेफ आहोत. ताई आज रात्रीपर्यंत जर घरात आली नाही तर मला काहीतरी करावंच लागेल. आजी पण म्हणाली होती की ती संकटात आहे. काय करू मी? बाबांना पण शोधायचंय, पण नकाशा पण ताईकडे. मला तो नकाशा धुसरचा आठवतोय. मी नकाशा परत तयार करू का? हां. मीरा, तुम्हाला काही सापडलं का? मी घराचा आउट हाऊसचा प्लॅन बघितला, पण तू म्हणतेस तशी एखादी सिक्रेट रूम वगैरे मला तर दिसली नाही. शोध तर घ्यावा लागेलच. काहीतरी आहे जे नजरेतून सुटतंय. मीरा, तुम्ही एक काम कराल का प्लीज? सांग ना. त्या मंदिरात जाऊन रुद्रकेतूंचा मृतदेह घेऊन याल. रुद्रकेतूची डेड बॉडी घरात आणायची. हो. मीरा, डेड बॉडी घरात आणायचं म्हणजे काय तुला कळतंय ना? मला कळतंय, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्या रुद्रकेतूंचा मृतदेह आपल्याला इथे आणावाच लागेल. त्याशिवाय काही उपाय नाहीये आपल्याकडे. त्या मंजिरीचा जर अंत करायचा असेल तर तो मृतदेह आपला खूप गरजेचा आहे. प्लीज काहीतरी करा ना तुम्ही. ठीक आहे, जर हे इतकं महत्वाचं असेल तर आणतो मी. ऐका ना, काळजी घ्या हा स्वतःची. काळजी करू नकोस, मला काहीच होणार नाही. येतो मी.